नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नितीश मुळे, खंडाळी तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ओके. आता ही जी प्लॉट आहे हे साधारण किती क्षेत्र आहे आणि कशी कशी लागवड केली ते रोपातलं अंतर? आता क्षेत्र एवढं गुंठेमध्ये सांगू शकत नाही, पण माझं ही प्लांटेशन 2300 रोपाचं आहे. बर. किंवा तुम्ही कशी लागवड केली आणि मग एसीटी कडे वळण्याचा प्रवास कसा सुरुवात झाला तुमचा? हा, तर ऍक्च्युली केळीच्या अगोदर मी एससीटी वापरलं होतं. त्यावेळेस वैदिक नव्हतं, म्हणजे सुरुवात झाली ती. म्हणजे मिरचीला वापरलं होतं त्यावेळेस, तुम्ही आलता बघितलं होतं प्लॉट. हे शिंदे साहेबांनी पण बघितलं होतं, यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि होता प्लॉट. मिरचीला मला चांगला अनुभव आलता, म्हणजे इतर त्यावेळेच्या केमिकलच्या प्लॉट पेक्षा एक्सलंट होता, एक नंबर होता. मग माझी ही लागवड सप्टेंबर ज्यावेळेस केली त्यावेळेस मी काय केलेलं आहे, एससीटी वैदिक मी बेड सोडून बेडवर लागवड केलेली आहे. ओके. सुरुवातीला ड्रेंचिंग पासून आपण सॉइल चार्जर, तुम्ही रोप लावली त्यावेळेस तुम्ही एसीटी वापरलं होतं का? हा, रोप लागवड करताना एससीटी आपण वापरलं होतं. तुम्ही एसीटी कडे का वळला आणि कसं वळला? त्यावेळेस काय झालं, रोप लागवड केली, मग पहिला डोस दिला मी. काय दिलं तुम्ही? केमिकलची ग्रेड दिली आपण. ओके. हा, पहिला डोस कंपनीच्या शेड्यूल नुसार आपण चालू केलं, पण त्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. म्हणजे काय झालं, तुम्ही रोपं लावली आणि केमिकलची ड्रिंचिंग केली, मग त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये काय? आता मी ड्रिंचिंग ज्यावेळेस केली त्यावेळेस त्याचा मला पॉझिटिव्ह रिझल्ट यायला पाहिजे होता. म्हणजे जे समस्या आहे ती दूर होऊन त्या पिकामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे होतं, जे काय त्याच्यावर डेफिशियन्सी होती. तसं नाही होता, ते पीक बिघडलं. त्या डोस पूर्ण ब्लॉक झालं, ते रोप उचलली नाहीत, त्याची वाढ होईना आणि सतत पाऊस वरणं. ओके. मग त्यावेळेस आपण निर्णय घेतला की जमीन आता रिस्पॉन्स थांबलाय जमिनीचा केमिकलला. आपण आता तुम्ही कशी मग सुरुवात आपण केली, शिंदे साहेबांनी सांगितलं की, आणि व्हिडिओ पण हे सगळं मिळून जे अभ्यास केला एकंदरीत, त्यावेळेस आपण सॉइल चार्जरची ड्रेंचिंग केली. त्याच्यानंतर मग जे शेड्यूल नुसार डोस आहेत ती डोस देत गेलो. तुम्ही ज्यावेळेस सॉइल पहिल्यांदा सोडलं, सॉइल चार्जर, मायक्रो चार्जर आणि गुळ, मग त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणार रोपात? त्यावेळेस आपल्याला जसं पीक पाहिजे त्या पोझिशनला, की हिरवीगर्द पानं, जास्त वाढ पण नको, पण नॉर्मल त्याचं आहे ते स्ट्रक्चर, ती व्यवस्थित झालं. ओके. आणि तुम्ही बेसल डोस कधी दिला पुन्हा? पहिला बेसल डोस, परत ड्रिंचिंग 2 झाले माझ्या. ओके. आणि त्याच्यानंतर रोप लागवडीपासून 1 महिन्यानंतर मी डोसेस चालू केले. एसीटी वैदिकचा डोस दिला, कारण रोप चिटकण्यात 15 दिवस गेले, 2 ड्रिंचिंग मध्ये 15 दिवस गेले. ओके. मग त्यावेळेस तुम्ही डोस टाकला त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवला डोस टाकला? व्यवस्थित सूर लागला पिकाचा. ओके. मग आता तुम्ही मगाशी आम्हाला जे सांगत होता की तुम्ही ह्या पिकाच्या आधी एकदा तुम्ही ह्याच्यात केळी केली होती. ओके. तर तो काय अनुभव आहे तुमचा? तो अनुभव, पहिलं पीक निघालं कसं बस. ओके. आणि ते काढून टाकावं लागलं मला, सेकंड क्रॉप आलंच नाही त्याचं. म्हणजे तुमचं किती खर्च केला आणि तुमचं किती नुकसान झालं? ते पैशामध्ये म्हणजे जेवढा खर्च केला तेवढंच निघालं, मला काहीच म्हणजे काहीच परवडलं नाही. मग त्यावेळेस तुमच्या केळीत काय समस्या आली ती? त्यावेळेस म्हणजे ती केळीची बाग नसल्यासारखीच, म्हणजे ते नाहीच आलं पीक. थोडक्यात फेल गेलं म्हणजे नेमकं काय? म्हणजे शेतकऱ्याला कळलं नेमकं काय झालं. लागवड केली, रोपाची नियमित जी वाढ व्हायला पाहिजे, पानामधलं अंतर, त्याचं लागवड केल्यानंतर ह्या दिवसामध्ये एवढी झाली पाहिजे, त्या दिवसामध्ये असं झालंच नाही. कसं बस ते आलं आणि मग म्हणजे तुम्ही पूर्ण मार्केटला नाहीच गेला, तो गेलाच नाही. म्हणजे गेला पण लोकल मार्केट पंढरपूर मोहोळ इथले असं तुम्हाला पिकअप न छोट्या कॅरेटवर घ्यावं लागलं. मग त्यावेळेस तुम्ही खर्च भरपूर केला, पण तुम्हाला उत्पन्न आलं नाही. ह्या वर्षी तुम्ही एससीटी वापरली आणि मग तुमचा खर्च किती आला आणि आज क्वालिटी काय वाटतं तुम्हाला? आता ह्या वेळेस मी काय केलं, एससीटीच्या शेड्यूल नुसार एससीटी वैदिक आणि एससीटी कृषी अमृत वगैरे जे एससीटी वैदिक पूर्ण टोटल शेड्यूल हे वापरत गेलो आपण. खर्च रेग्युलरच आहे, म्हणजे आम्ही इतर ज्या वेळेस लावतो त्यावेळेस आम्हाला शेणखत टाकावं लागतंय, वॉटर सोल्युबल द्यावं लागतंय, फवारण्या घ्यावं लागते, खुरपण जास्त घ्यावं लागतं, भयंकर तण. मग ह्या वर्षी काय? वर्षी 1 खुरपण झालं या बागाला आणि 1 कापणी झाली पिल्ल्याची 11 महिन्यात. बर. आता ही जी पिल्लो आहे ही एकदाच कापलेला आहे. म्हणजे पिली कापायचा ताप नाही झालं, त्याला काही जास्त मिळत नाही ना, जी पाहिजे ती ह्यालाच मिळेल.
म्हणजे पिलं कापायचा ताप वाढला आणि गवताचा पूर्णतः नाही ना, आता गवत नाही, येतच नाही. आता इथं ऊन आहे, माझी 6x7 प्लांटेशन आहे, म्हणजे ऊन पडण्यासाठी. कारण आपला हा सीझन आहे ते लागवडीचा पण पावसाळ्यातला काळ आणि काढणीचा तर जास्त पावसाळ्यातला काळ. बरोबर. मग इथं ऊन आहे, इथे यायला पाहिजे गवत. यायला का? येत आहे तेवढंच. म्हणजे तणाचा सुद्धा पूर्ण आपल्या एसीटी वैदिक मुळे नाहीनट झाला. नाही ना. तर आज जर बघितलं आपला ही घड आहे, ही साधारण किती घड असं वाटतं तुम्हाला? आता मी केळी लावताना टार्गेट माझं असतं एका झाडाला 25 किलो माल. ओके. मला तेवढं बस 25 किलो. जर माल चांगला भोगला तर 30 पर्यंत जाईल असं वाटतं. म्हणजे तुम्ही जी अपेक्षा ठेवली होती आणि त्या पद्धतीने जो खर्च केलाय त्याच्या पद्धतीने तर सगळं ओके झालं. आता बऱ्याच शेतकऱ्याला साईज साठी, वादासाठी खूप काय असं शोधत असतात, तर त्यांच्यासाठी काय? आता कसं आहे, संदेश म्हणजे बघा, लागवड केली की आमचं, मी पण शेतकरी त्यातलाच आहे. बरोबर. मी काय असं काय आता एसीटी वैदिक वापरायला मी काय सायंटिस्ट होत नाही. बरोबर. पहिल्यांदा मग ते बोंदा फुगला पाहिजे, मग ही सोडा ती सोडा ती करा. परत येण झाली की वाद्यासाठी वेगळंच, मग ही वादा लांबा ती सोडा. ही जास्त काय करावं नाही लागेल? नाही नाही काय नाही, फक्त बेसल डोस. म्हणजे तुम्ही रेग्युलर प्रॉपर बेसल डोस दिले प्रॉपर बेसल आणि कंटिन्यू तुमचा 7 दिवसाला सॉइल चार्जर चालू आहे. सॉइल चार्जर तसं आता ऍक्च्युली या बागेला तुमच्या यांच्या सांगण्यानुसार कमी गेलेला आहे, म्हणजे पण गेलेला आहे. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर अजून जर सॉइल दिलं असतं तर काय वाटतं? उत्पादन वाढलं. म्हणजे पानामध्ये किंवा ह्या पानांच्या अंतराबद्दल किंवा ह्याची जी शायनिंग असेल, चमक असेल, आता बोला काय म्हणतो, ही एकंदरीत ह्याच्यामध्ये काय बदल जाणवतो? आता ही रोप लागवड केल्यापासून आपण चालू केलं एसीटी वैदिकचं, त्यावेळेस व्यवस्थित अंतर जसं पाहिजे तसं पडत गेलेलं आहे. एका झाडाला आता पण जिवंत 7-8 पानं आहेत. ओके. फणीतलं अंतर चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, वादा पुढे चोच वगैरे काही निघलेलं नाही, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे. ओके. तर आता जे शेतकरी आहेत त्यांना वाटतं बाबा 100% विषमुक्त किंवा एसीटी वैदिक वर येऊ शकतं काय, अशी शंका असते. तशी तुमची शंका होती का पहिली? शंका होती माझी 100%, म्हणजे माझीच नाही, आमचं पूर्ण कुटुंबाची. माझा एक भाव आहे शेतीमध्ये, आमचे वडील आहेत माझे सैनिक होते, ते रिटायर, मग त्यांचा पण अनुभव आहे बऱ्याच दिवसात शेतीचा. त्यांचं असं मत आहे की नाही होऊ शकत असं. कसं 10-20, 18-46, 12-32-16 हे 12 ह्याच्याशिवाय कसं होऊ शकत नाही, असं शक्य नाही. आज काय त्यांची प्रतिक्रिया? आता त्यांचं थोडस विचारामध्ये परिवर्तन झाले. म्हणजे किती दिवसानं? म्हणजे 1 वर्ष लागलं. 1 वर्ष. तोपर्यंत तुम्हाला बरंच बोलणं घ्यावं लागलं. बोलणं म्हणजे काय नाही, पण जसं वापरायला चालू केलं तसं त्यांचं विचार म्हणजे येऊ शकते. त्यांना वाटत असेल बाबा असं येतंय का, ह्यानी आता नवीनच करायला लागले, ते आम्ही इतकी दिवस शेती केली मग ती वापरावंच लागतं. म्हणजे ह्याच्यातून लक्षात येतं की राम सर नेहमी सांगतात की केमिकल सोडून सुद्धा शेती चांगल्या पद्धतीने येऊ शकते, आणि हे तुम्ही प्रूव्ह केले. बरोबर. तर ह्याचा वेगळा अनुभव काय वाटतो मला? आनंद म्हणजे कसा, एक तर आम्ही म्हणजे मी स्वतःबद्दल सांगतो, आता बाकी शेतकऱ्यांमध्ये आपलं बोलण्याचा काय अधिकार नाही. तुमच्या स्वतःच केमिकलला मी त्रासून गेलेलो शेतकरी होतो. ते 10-20 टाकायचं आणि स्प्रे घ्यायचं, मग ती सगळ्या अंगावर पडणार, ती आत घुसणार, घातकच आहे शेती, घातकच आहे ना. मग त्यांच्या व्हिडिओ मध्ये जे त्यांचं आहे सांगण्याचं की बाबा खरंच विष आहे, ते विषच आहे. 10-20 घालणाऱ्या लोकांचे आसपासच्या झालंय ना तसं. हात बी असं म्हणजे शेतकऱ्याची त्वचा ऍक्च्युली म्हणजे त्याचा सेन्सिटिव्हपणा गेलाय किंवा कमी झालाय, ते लय घातक आहे. ओके. विचित्र आहे. म्हणजे ते सगळं सोडून तुम्ही विष सोडून अमृताकडे वळल्यामुळे आज जे आपल्याला दिसतंय ते एकदम जबरदस्त आहे. तर आता हे जे टार्गेट आहे तुमचं ह्या प्लॉटचं, तर किती दिवस टिकवायचं आणि त्याच्यासाठी मातीचं काय तुम्हाला वाटतं, असं माती बद्दल काय झाला? आता हा जो बेड आहे पूर्ण ह्याचा डिस्टन्स, ही माती अतिशय सुपीक आहे. आता याच्यामध्ये पाहिजे तेवढं घेणार प्रोडक्ट. आणि तुम्ही मागे सांगत होता गांडुळांची संख्या, तर तुम्हाला कुठं हात घालेल तिथे गांडूळ कुठे पाहिजे तिथे पूर्ण प्लॉट मध्ये. नवीन जन्मलेली पिल्ली तेवढीच आहे, ती मोठी पण आहे, ती आता ती पाला टाकलाय, ती पण ती खाऊन टाकणार, त्याचा पण थोडा खात होणार. म्हणजे पूर्ण माती जिवंत झाली. होय होय, जीवन. असं ह्याच्या आधी कधी गांडूळ दिसली नाही दिसू शकतो. कसं दिसणार सांगायचं? ती जन्मणार, त्याच्या त्वचेला ती लागणार एनपीके जे काय आपण देतोय ती मरून जाणार, जन्मणार.
मरून जाणार परत म्हणजे गांडूळ आपला मित्र आहे होय. पण आपण त्यालाच मारून टाकतो. बरोबर आहे. तर आता ही मातीची भुसभुशीतपणा किंवा पहिली माती कशी असायची? आता ही केमिकलवर म्हणजे दगडच तयार व्हायचा ओके. ऍक्च्युली म्हणजे ही कसं आता आमचं जर मुळी क्षेत्र आहे. बघितली तर आपल्याला मुळी सुद्धा लगेच होय ही ऍक्च्युली ही जी जमिनीचं क्षेत्र आहे ही खडकाचीच माती करून 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 तयार झाली. बघा तुम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये काळी माती नाही याच्यामध्ये. पूर्ण हे आहे एकदम पूर्ण एकदम भुसभुशीत रान झाले. आणि आपण जर बघितलं आता तर असं जर बघितलं तर पूर्ण एकदम जबरदस्त मुळी वगैरे. मुळी पूर्ण आहे. गांडूळ गांडूळ म्हणजे कुठं उकरलं गांडूळ आहे तेच. असं केमिकल त्याच्यात येणार नाही. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव बळीराम गंगाधर शिंदे. तुमचं शॉप कुठं आहे काय? शॉप मोडनेम. ओके ठीक.